मुंबईतल्या अनधिकृत होर्डिंगमुळे 14 जणांचा बळी गेला, त्यानंतर हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। आता संभाजीनगरमध्ये देखील अनेक ठिकाणी अनधिकृत होर्डिंग्स लावण्यात आल्याचं समोर आलंय। शहरातील मुख्य ठिकाणांपैकी असलेल्या काही चौकातील आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। मुंबई येथे होर्डिंग पडून आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। त्यामुळे होर्डिंगचा मुद्दा आता चर्चेत आलाय। मी सध्या आता छत्रपती संभाजीनगर शहरातील पैठण गेट भागात आहे आणि आपण इथे बघू शकता शहरात देखील अनेक ठिकाणी अशा प्रकारे मोठमोठाले होर्डिंग लावण्यात आलेले आहे। विशेष म्हणजे हे होर्डिंग मुख्य रस्त्यावर आहे। मात्र ज्या पद्धतीने आपण बघितलं तर या होर्डिंगची परवानगी आहे, मात्र अशा अनेक होर्डिंग आहे शहरात ज्या ठिकाणी त्यांची परवानगी नाहीये, तर काही होर्डिंगची परवानगी तर अनेकदा ते प्रशासनाकडून बाबत त्या होर्डिंगची अवस्था आता कशी आहे, ते होर्डिंग जीर्ण तर नाही झाले आहे किंवा ते लोखंडी होर्डिंग आहे ते पडू शकतात, या सगळ्या गोष्टीचा वेळोवेळी सर्वे करणे गरजेचं असतं। मात्र शहरातील अनेक असे होर्डिंग आहे ज्यांचा सर्वे झालेला नसल्याची माहिती समोर येत आहे। शहरातील अनेक भागात मुख्य चौकात असे होर्डिंग आपल्याला पाहायला मिळतात। मी सध्या शहरातील पैठण गेट भागात आहे आणि या ठिकाणी असे होर्डिंग मुख्य रस्त्यावर आहे। दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर या ठिकाणी देखील असेच होर्डिंग आहे। त्यामुळे शहरातील होर्डिंगचा मुद्दा आता चर्चेत आलेला आहे। मुंबईतील घटनेनंतर आता प्रशासनाकडून राज्यभरातील ज्या ज्या महत्त्वाच्या शहरात असे होर्डिंग आहे त्याबाबत माहिती मागवण्यात आल्याची माहिती मिळते आहे। स्थानिक प्रशासन देखील या बाबतीत आता अलर्ट झाल्याचं पाहायला मिळतात। अनेक होर्डिंग जे मुख्य रस्त्यावर आहेत ते होर्डिंगची अवस्था कशी आहे, त्यांची परवानगी घेण्यात आली आहे का, या सगळ्या बाबी आता तपासल्या जाण्याची शक्यता आहे। संभाजीनगर मधील प्रशासन देखील आता या बाबतीत काय निर्णय घेतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। तसेच शहरातील जे होर्डिंग आहे हे जीव घेणे बनू नये यासाठी आता प्रशासन काय पाऊल उचलतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र मी ज्या ठिकाणी उभा आहे हे महत्त्वाचं शहर आहे आणि हे होर्डिंग जे आहे तर रस्त्यावर आहे, त्यामुळे या होर्डिंगची परवानगी आहे का, तसेच या होर्डिंगचं नुतनीकरण झालेलं आहे का, त्याची अवस्था कशी आहे, या सगळ्या गोष्टी आता प्रशासन तपासणार आहे का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट बाळू पाचोनेसह मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर।